इथे सायकलने पण आम्ही बरेच फिरलो. एक डिचोलकर ज्यांच्याकडे मी भाड्याने राहायचो, त्यांच्याकडे त्यांच्या काकांचा मुलगा एक यायचा, पराग डिचोलकर. त्याला पण सायकलचं वेड होतं, मला पण सायकलचं वेड होतं आणि आम्ही निघायचो दोघंही सायकल घेऊन. त्यात बरेच जबरदस्त गोष्टी पण घडल्या. आम्हाला भूताची वाडी मिळाली, भूताच्या वाडीमध्ये आम्ही घाबरलो पण. ती एक वेगळी स्टोरी आहे, काहीतरी सांगेन. पण बरंच फिरलो आम्ही ह्या एरियामध्ये. आणि इथे पण एक नदी आहे ना बाबा, आई आपली पडलेली गाडीवरनं मागे पाडलोसला जाताना. पाडलोसला जात होतो, रस्ता खराब होता. पावसाळा म्हणजे पावसाळा सप्टेंबर महिना होता. हे ब्रिज इथेच पडली होती. तिथे आई मागच्या मागे पडली. म्हणजे मी त्यावेळी लहान असल्यामुळे मध्ये बसलेलो. इथे पण पाणी भरपूर असतं पावसाळ्यामध्ये. आणि आम्हाला नंतर कळलं की आई मागे पडली आहे. पण नशिबाने काही लागलं नाही जास्त, नशिबाने काही दुखापत नाही झाली मोठी. आणि हे बघा इथे हा एरिया पण ना ओळखीचा वाटतं आता मला पटकन. हा भगत, इथे कुठेतरी भगत राहायचा, त्याचं नाव आता मला आठवत नाही, मे बी अभिषेक भगत. आणि आतमध्ये ती हे ना बाबा रेडकर वाडी की वस्ती लोकांची, मे बी वाडी होती का रेडकर? असेल काय, आता आठवत नाही तेवढं, पण नक्की. पण बघू आपण भूगोलाच्या पुस्तकात कुठेतरी. देवीचं मंदिर आहे. हा ते. आणि इथे ती 3 नंबर शाळा, खेरवाडी शाळा. त्यावेळी अजून एक बरी आठवण झाली. खेरवाडी गाडी होती, सावंतवाडी खेरवाडी नाही, दुपारी लागायची ती. आणि आम्ही त्यावेळी आरपीडीला होतो. आम्हाला ती सोयीची का पडायची, कारण आम्ही अगदी त्या मालवणकर सरांच्या स्टॉपच्या इथे उतरायचो. इथे स्टॉप होता, कधी कधी ते आम्हाला थांबवायचे अलीकडे पण ती गाडी खूप सोयीची पडायची, खेरवाडी गाडी. आणि ती इथे यायची आणि इथून यू टर्न मारून परत रिटर्न जायची. इथे बघा एक बांधलेलं देवस्थान टाईप काहीतरी आहे. आता बघा आपण बऱ्यापैकी हद्दीवर आलोत. ऑन बॉर्डर कसली तर नेमळे गावात सुरू होईल थोड्या वेळाने. इथे एवढी गर्द झाडी आहे आणि एवढं ताट जंगल आहे ना की बघा सूर्यप्रकाशही दिसत नाहीये आपल्याला. इथे ते ब्राह्मणदेव मंदिर जुनं, आता जरा सूर्यप्रकाश दिसायला लागलाय, ऊन दिसायला लागलंय. पूर्वीपेक्षा चांगलं आहे. हो, सुधारलंय, बांधलं नाही वगैरे आता. आणि मला वाटतं तुमच्यासाठी सुद्धा जवळपास रोजची होती त्यावेळी. हो, त्यावेळी नेमळे. स्कूटरने ज्यावेळी सुरुवातीला तुम्ही जायचा, ज्यावेळी रस्ता ओके होता, नंतर ते तुम्हाला मळगाव मधून जावं लागायचं. काहीतरी त्यांनी ते हायवेचं काम सुरू केलं की काय, पावसाळ्यात मळगाव मार्गे. आणि आता ते कळत पण नाही. आता नाही कळत, कारण तो रस्ता झाला, हायवेला गेला तो सगळा, हायवे झाला. त्यामुळे आता नेमकं ते काय कळत नाही. ती पाऊलवाट होती, पाऊलवाटेने मी जायचो त्या डोंगर चढून. पण आता इकडे पलीकडची खेरवाडी. किती कोकणामध्ये दुर्गम भाग. आणि तसेही दुर्गम नाहीत. म्हणजे आता बघा हे हायवे पासून किती असेल, हे एक 10 किलोमीटर सुद्धा नसेल ना ह्या हायवे पासून मुंबई गोवा किंवा वेंगुर्ला बेळगाव. पण वाटतंय बघा कसं आपण खूप जंगलात आल्यासारखं वाटतंय. आहोत आपण तसे काही फार जंगलात नाही आहोत, पण मुळातच झाडं भरपूर आहेत आणि ते छान आहे. हे काही मी हे सांग भटपावणी नेमळ्यात आली ना आता ही. आय थिंक आपण नेमळ्यात आलो आता. पण इथे सगळे झाडच आहेत आणि जास्ती करून आंब्याच्या बागा दिसत आहेत. आता ते ब्रिज येईल ना रेल्वेचं ब्रिज किंवा रेल्वेचा ट्रॅक येणार आहे तो. आणि कौल कारखाना नेमळ्याचा. रस्ता मात्र चांगला आहे हा. जर कोणी येणार असेल, इथून सावंतवाडी 13 किलोमीटर आहे. म्हणजे जर तवडे मार्गे सावंतवाडीला कोणाला जायचं असेल काही कारणाने, किंवा नेमळ्यातून सावंतवाडी, तर रस्ता चांगला आहे.
आणि पूर्वी तर तवड्याची लोक कुडाळला इकडूनच जायची नाही हो. हो सावंतवाडीला जायची गरज नव्हती, नाही इथूनच. इथूनच मधली वाट. अर्थात कुडाळ लांबच इकडे तवड्याच्या लोकांना, सावंतवाडीत जवळ. आणि सावंतवाडी मोठी बाजारपेठ आहे म्हटल्यावर बाकी कशाची तशी गरज पडत नाही, बरोबर. हो मला आपण असताना सुद्धा बघा ना, आपण तेवढ्यात असताना सुद्धा मॅक्झिमम सावंतवाडीला जायचो, सावंतवाडी मॅक्झिमम. बाजार सावंतवाडी. ओके, सो रिक्षा येते आणि इथे एक उतार आहे तीव्र. अरे वा, छान ब्रिज झाला आता, हा ना. हो हो हे मला वाटतं हे नवीनच आहे, अलीकडेच झालं हे. नवीनच झालं. हे बांधकाम हो, नवीन आहे. व्हेरी गुड. ते निसर्ग संपन्न वाटतंय सगळं. ते आता इथे तुम्हाला दाखवता नाही येणार, मला पॅन करून आत गेला तो भाग. पण तिथे ते नदी, त्या नदीमध्ये थोडंफार पाणी पण आहे आणि माडाची झाडं, खूपच छान वाटतंय. गोल्डन सनराइज. हा काय वाटतंय. त्या पोपट आहेत तिथे या कॅमेऱ्यातून दिसणार नाही, पण तिथे वर पोपट आहेत. हे कोणाचं तरी ओळखीचं, हे घर कोणाचं बाबा, तुम्ही त्यावेळी सांगायचं कोणाकडे ते जायचं तुम्ही. ते कोणतरी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद, नाव नाही आता आठवणार मला. निश्चित माहित नाही. हो नाही कोणतरी होते ते, म्हणजे ते लीडर होते आय थिंक, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती असे. आणि त्यावेळी तवडा हायस्कूलला काहीतरी आलेले किंवा काय असं काहीतरी होतं ते, माझी आठवण. हा कोणतरी बंगला बांधलाय. हा, तो आता कोकण रेल्वेचा ट्रॅक आलाय आणि या ट्रॅकच्या पलीकडे आपला नेमळ्याचा कौल कारखाना आहे. तो कौल कारखाना पण तुम्हाला आता दिसेल थोड्या वेळातच. हे बघा, हा ट्रॅक आहे. तुम्ही मला ट्रॅक कसा क्रॉस करायचा, तर खालून ब्रिज केलाय त्यांनी. आणि त्याला एवढ्या हाईटचे ट्रक चालतील इथून आलेले. हाईट त्यांनी फिक्स केली आहे. हे बघा, हे आहे ओव्हरब्रिज. त्याच्या खालून असा त्यांनी रस्ता केलाय त्यावेळी कोकण रेल्वेने. सो मित्रांनो, मस्त सफर झाली आपली वेंगुर्ला तवड्यातून मग आपण आलो आता खेरवाडी मार्गे नेमळेमध्ये. आणि नेमळ्यामध्ये आता दुसरं नेमळ्याचं महत्वाचं ठिकाण आलंय, ते म्हणजे नेमळे कौल कारखाना. आता त्याचं स्टेटस मला माहिती नाही, चालू आहे की बंद आहे. पण हा इथे कौल कारखाना आहे, बंदच वाटतोय. नाही हो, काय माहिती नक्की, काय नक्की कल्पना नाही. पण चिमणीमध्ये धूर दिसतोय हो वर. तो बघा दिसतोय, म्हणजे चालू आहे म्हणजे चिमणीमध्ये धूर आहे. प्रोडक्शन थोड्याफार प्रमाणात आहे. विटा दिसत आहेत, कौलं पण दिसत आहेत. याचं मिनिंग असं आहे की प्रोडक्शन चालू आहे. हे बघा, काहीतरी कौल कारखान्यात गेलं पाहिजे. ऍक्च्युअल फंक्शनिंग काय असतं त्यांचं. ओके, सातेरी मंदिर या साईडला उजव्या बाजूला. आणि पूर्वी आपण जे जायचो ना, कुठे सांगा, इथूनच शाळेकडे, म्हणजे एरंडोवाडीकडे. पण मला सांगा आता हा जो रस्ता गेला ना,
हायवे तर इकडूनच गेलाय ना, मग हा तिकडे जाऊन कुठे भेटतो? हा त्या रस्त्याला जातो, बरोबर जाऊन मिळणार. बघूया, जाऊन येऊया. हो हम्म. चालेल. पण जुनं जंक्शन होतं ना हे जुनं जंक्शन होतं. इकडे मळगाव होतं, अजूनही मळगावच आहे इकडे. हा मळगाव रोड ना, हा बघा. मळगाव पण व्यवस्थित आहे मळगाव पर्यंत. नाही ते आता काय माहित नाही, पण इथून हे जुनं दूरध्वनी केंद्र या रस्त्याने बी जात होतं एरंडोबावाडी. बरोबर बरोबर. ह्याच रस्त्याने. ते स्कायनेट पण आहे. बराच विकास झालेला दिसतोय. चला थोडंसं आपण आपला आता प्रवास वाढवलाय, जरा आतून जाऊया जरा. म्हणजे खरं म्हणजे मी इथूनच जाणार होतो वेंगुर्ल्याला, पण एक बघूया म्हटलं चला बाबाजीतून जायचंय. काय ती वाडी? एरंडवाकवाडी. तो रस्ता आहे का अजून अस्तित्वात ते बघायला थोडं आपण आत आलोत. मला वाटतं हा रस्ता हायवेला जाऊन मिळालेला असतो कुठेतरी. हा असं काहीतरी असणार आहे. हायवेला जॉईन झाला. म्हणजे ती एरंडवाक वाडीकडे जाणार रस्ता बघा. हे मंदिर जुनच आहे का? सातेरी मंदिर. हा सातेरी. पण ते अर्धवट राहिलं, काय माहित नाही आता. सातेरीच आहे ना हे, काय कळत नाही. सातेरी मंदिर इथे होतं म्हणजे आहे, याच्यामध्ये निंबळेमध्ये आहे. सातेरी मंदिर आहे, हेच असणार बहुतेक. आता बघा हा एक रस्ता आत गेला, हा नाही ना? हा बघा, हा तो नाही. आता हा रस्ता अजून अरुंद होतोय. पण मला वाटतं ना मध्यंतरीच्या काळात ब्रिज बांधलेत त्यांनी. हे काय हे बघा, ब्रिज बघा मोठे आहेत. वा जबरदस्त. असं वाटतंय कुठल्या तरी एकदम जुन्या विंटेज कोकणात आलो आपण, नाही? ते मस्त ती जुनी घरं आणि आजूबाजूला शेती भाजी. वाव. म्हणजे आता असं वेंगुर्ला साईडला पण बघायला नाही मिळत. हार्दिक स्वागत, शुभेच्छा. घोगळे लोक होड्यावड्यात खूप आहेत. इथे रस्ता बघा आणि बाजूला शेती. उन्हाळी शेती. थोडं आता मात्र ना प्रकाश कमी व्हायला लागलाय, लाईट कमी व्हायला लागली. हा इथे काहीतरी मोठं मंदिर दिसतंय. हे बघा, हेच का ते सातेरी मंदिर? कदाचित असेल. हा आता काय झालं माहितीये, ते मंदिर व्यवस्थित बांधली भिजली नाही. बघा इथे शिवसेना पुतळा आहे. हे बघा, हे सातेरी मंदिर. मग आता इथून पुढे ओके सातेरी मंदिर. सूर्यास्त होतोय वाटतं. हो आहे. सूर्यास्त होतोय आता. काय मी खूप वर्षांनी आलो ह्या रस्त्यावर, त्याच्यामुळे मला हे सगळं आता नवीन वाटायला लागलं. मित्रांनो नोट करा, थोडी विजिबिलिटी कमी होणार आहे आपली आता. सो पिक्चर क्वालिटी जी आहे ती कमी होत जाणार आहे आता. स्टील मी काय करतो, मध्ये न ठेवता कॅमेरा पुढे चालू करतो, म्हणजे तेवढं स्किप होईल. खूप आहे हा रस्ता वाटतं. आणि फार काय चांगलं बघण्यासारखं असेल तर मी चालू करेन. पण आता हा रस्ता चांगला आहे पूर्वीपेक्षा. होय ना? त्यावेळी होतो ना तर खडीचा रस्ता. हे बघा इकडे काय लिहिलंय, तेवढे ग्रामपंचायत कार्यालय नेमळे आणि आयुष्यमान आरोग्य केंद्र इकडे. आणि हे काय मग? दुसरा कुठेतरी रस्ता असणार. हे तुम्ही म्हणजे ग्रामपंचायत कडून जायचं का? इथून जायचा? ओके, ही ग्रामपंचायत आहे काय? एवढ्या आतमध्ये आहे नेपाळ म्हणतो. नेमळे ग्रामपंचायत. अच्छा, नेमळे ग्रामपंचायत. काय लहानपणी जरी मी इकडून आलो असेल कधी ना, तुमच्यावर एक दोनदा आलेलो मला वाटतं मी, पण ते आठवणार पण नाही. काय
शाळेत आल्याचं मला नाही आठवत, पण तुम्ही मला काहीतरी असंच होय रविवारचं एकदा घेऊन गेलेला. शाळेत एकदा गेलो होतो. होय ना? होय होय पुरी गेलो होय होतो. गेलेलो. ते एका गुरुजींकडे पण कोणाकडे तरी गेलेलो, आठवत नाही मला आता ते, किंवा कोणाच्या तरी घरी गेलेलो. इथे थोडा सूर्यप्रकाश दिसतोय. बाबा आता मला सांगत होते की एक काळ असा होता की ज्यावेळी ते इथे शाळेत यायचे शिकवायला, त्यावेळी इथे खूप गजबज असायची आणि वस्त्या पण भरलेल्या होत्या. आणि मागे एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बोललो आहे की लोकसंख्या पण चांगली होती. अर्थात आता हे सगळं जे आहे हे बघा, हा हायवेला आय थिंक इथे आपण टच होतोय हायवेला, किंवा काहीतरी आहे इथे. नाही, इथे हे ह्याचं आहे रेल्वेचं ब्रिज, आणि हा कसला तरी रूट आहे एक. आता रेल्वेचं रूट ब्रिज पार करून जायचं आहे की रेल्वेच्या ब्रिजच्या बाजूने जायचं आहे? पार करूनच जायला पाहिजे असं वाटतं. बघूया इकडे इकडेच, कारण आता हे सगळं नवीन ना. बरोबर. हे सगळं नवीन असल्यामुळे काय म्हणजे त्यावेळी काय इथून ब्रिज नव्हतं? नाही, ब्रिज वगैरे काय नव्हतं. मग कसं जायचं पलीकडे? असाच रस्ता, खडीचा रस्ता. नाही, पण ह्याच्यावरनं हो हो रुळावरनं कसं जायचं? नाही, रूळ त्यावेळी कुठे होते. 2000 मध्ये मी 2000 मधून 2000 मध्ये होतो इथे. हा, मग त्यावेळी कोकण रेल्वेचा रूळ नव्हता? 2000 मध्ये नव्हता. असणार होता असणार, म्हणून विचारतोय. होता. इथे विचारायचं का? नाही तर काय ती शाळा एरंडवागवाडी ना? शाळा नको आता. एरंडवागवाडीसाठी बाहेर कुठे पडायचं? होय ना? काय विचारायचं? हायवेला जा रस्ते. दादा, हायवेला रोड जातो काय? हा, हायवेला जातो? नाही जात. नाही, मागे घेऊया काय? हा, या लोकांना विचारू. होय. इकडे हायवे नाही ह्या बाजूला. जाऊ दे त्यांना, एक मिनिट. हा रस्ता हायवेला नाही. खाली रोड गेलो, तिथून नाही काय? हा कॉन्क्रीट रोड गेलो ना. हा, तो एरंडवागवाडी साईडला बाहेर पडतो काय? त्या पूल आहे ना बघा. हा. हायवे थंय भेट. हा, त्या पूलवर डायरेक्ट चला. कॉन्क्रीटच्या रोडने जाऊ. हा, चला. थँक्यू. सो माय क्वेश्चन इज व्हॅलिड. काय मी तुम्हाला विचारलेलं बाबा मगाशी बघा, की ते ब्रिज म्हणजे ते रूळ वगैरे त्यावेळी पण होते ना, कारण 1991-92 लाच कोकण रेल्वेने बांधलेत ना. ते आता माझ्या लक्षात. हा, ते नाही आलं तुमच्या लक्षात? 25 वर्ष झाले. होय, ते बाजूने जायचं. हा रूट आहे ना, हा रूट असणार तो. 25 वर्षापूर्वी मी जात होतो. येस. आणि आता बदल झाला इथे सगळा. हो. पटकन लक्ष देणार नाही ते, पण ह्यांनी हा नवीन रूट मस्तच केलाय. आणि हा रस्ता चांगला आहे. हो, फक्त वन वे झालाय थोडासा. हो. 2 गाड्या सुटणं जरा कठीण आहे. पदवी नाही. वन वे म्हणजे तसं नव्हे, एका गाडीत एकच गाडी जाईल असं केलंय. असं. हे काय वेगळंच आहे, भारीच आहे. आणि 25 वर्षापूर्वी काय असं नव्हते. काय वेगळंच झालं ते. हे खूप असं वाटतंय मला ना, आपण खूप असं दुर्गम भागात कुठेतरी आलोत. हो. ऍक्च्युली तसं नाही आहे, आपण जसं जवळ आहोत वेंगुर्ला किंवा सावंतवाडी किंवा हायवेच्या जवळ आहोत. पण वाटतंय असं कुठेतरी आतमध्ये आलोत आपण. आणि आतमध्ये येऊन पण एवढं छान रोड आहे. रस्ता चांगला. बघा मुंबई गोवा हायवे वाल्यांनो बघा, रोड बघा किती जबरदस्त केलेला आहे. ही बाजूला रेल्वे लाईन आहे. चला, ह्या व्लॉग मध्ये खूप काही बघायला मिळतंय तुम्हाला.
पण एकतर आम्ही रस्ता चुकलोत बऱ्याच वर्षांनी आल्यामुळे, पटकन ते लक्षात नाही आलं कुठे जायचं आहे ते. त्यानंतर रस्ता चुकलो ते चुकलो, एका वेगळ्याच ठिकाणी आम्ही आलो, तशा ठिकाणी की आम्हाला आता लक्षात येत नाहीये की कुठे बाहेर पडणार आहोत आम्ही. काही करून हायवेला बाहेर पडलो की संपला विषय. हे एक प्रकारे हा जो लॉग आहे ना, आय थिंक मला वाटतं हा तिसऱ्या भागात मला न्यावं लागेल की काय, कारण हे एक प्रकारे नेमळे दर्शन झालं आता नाही. हो नेमळे अगदी आतमध्ये नेमळ्यात ते काहीतरी लग्न होतं वाटतं, आणि ती वाडी कोणती होती काय कळत नाही. पण नेमळ्यातले लोक कोणी व्लॉग बघत असतील तर प्लीज कमेंट करून सांगा, म्हणजे आम्हालाही कळेल, लक्षात येईल पटकन. आणि आता तर बाबांना तर अजिबातच लक्ष देणार नाही ते, कारण काय हे सगळं बदललंच आहे ना. बदल झाला, हो खूप बदल झाला. स्टील मला थोडंसं वाटतंय आपण चाललोत कुठे. बघूया पुढे गेल्यावर लक्षात येईल. कदाचित त्या ब्रिज कडे बाहेर पडू, कारण तो पोरगा बघा तो मालवणी बोला होतो ना, तो बोललो बघा मगाशी आपणाक की तुम्ही थंय बाहेर पडतल्यात ब्रिज कडे. जे नॉन मालवणी म्हणजे त्यांना मालवणी कळत नाही, त्यांच्यासाठी तो मुलगा म्हणालेला की तुम्ही त्या ब्रिज कडे बाहेर पडाल. सो आम्ही ते ब्रिज बघतोय कुठे येणार आहे ते, त्याचा शोध घेतोय आम्ही. ते काहीतरी नर्सरी काइंड ऑफ आहे, बघूया. चुकल्यामुळे फायदा झालाय की आतला भाग बघायला मिळाला, आतला भाग बघायला मिळाला. नाही तर इकडे कधी येणार होतो आपण, काकांना विचारायला होईल, पण थोडं आधी जाऊया पुढे. होय. तसं काय खूप ट्रॅफिक वगैरे प्रकार नाही इकडे. काय नाही ट्रॅफिक म्हणजे काही गाड्या नाही, घरं पण ठराविक घरं दिसत आहेत. ती पण मुंबईकरांची असणार, काही घरं बंद असणार, बंदच असणार आहेत आधी. बहुतेक लोक आता हा, मुंबई इथे किती मस्त वाटतंय बघा. मुंबई इथे पुण्याला सूर्यप्रकाश इथे आलाय. वाजलेत आता 5 वाजलेत, आणि हा कुत्रा पट्टा बांधून फिरतोय. 5:30 वाजले ना. होय. 5:36. सो एक प्रकारे नेमळे दर्शन, आणि मस्त वाटतंय इथे फिरायला. खरं ते चुकून झालंय आमच्याकडनं. मला वाटलेलं की कदाचित 5 मिनिटात आम्ही मस्तपैकी हायवेला बाहेर पडू, पण हे काहीतरी वेगळंच झालंय. आणि अजूनही हायवे येत नाहीये, म्हणजे नक्कीच आम्ही कुठेतरी दुसरीकडे चाललो. एवढा वेळ नाही लागणार काय. मिळणार हायवे. हा, हे वालं ब्रिज काय आलं लक्षात आलं माझ्या आता. ओ हो, असं केलंय ह्यांनी. हे बघा, हे मोठं ब्रिज केलंय. मागे एकदा आपल्याला प्रश्न पडलेला बघा, हा बघा हायवे. दिस इज एक्सप्रेस हायवे आपला. हा झारपत्रा देवी ना. पण आपल्याला उतरायला कुठे पाहिजे, या साईडला, त्या साईडला गेलं, त्या साईडला गेलं पाहिजे. युटर्न मारूया. सो मित्रांनो, आम्ही बाहेर पडलोत, आणि बाबांची जी वाघाची वाडी शाळा ती आय थिंक इथून एरंड वाघवाडी इथून ना, समोरून हा समोरचा रूट असेल. कारण पुढून एक आहे, पुढून पण एक रस्ता आहे. त्या ब्रिजच्या पुढून ना एक रस्ता आहे, तो आपण गेलेलो होतो मागच्या वेळी. ओके, सो मी काय करतो, युटर्न मारतो, हायवेला जाऊया, आणि मग ब्लॉक थांबूया आपला. रिक्षा चालली हायवेकडे मे बी. ओ काय दिसतंय बघा, सूर्यास्त जवळ आलाय आणि मस्त वाटतंय. आता कॅमेऱ्यामधून पण तेवढीच क्वालिटी येऊ दे, पण खूप छान वाटतंय बघा. अगदी माडाच्या झाडाचं हा, एक नंबर. सुंदर. आता हे जे आपण जंगल एक्सपिडिशन केलं, नंतर आपण आता बाहेर पडतोय गोरख्याचे गाळू. काय गोरख्याचे गाळू, तिकडे बाहेर पडणार आहे बघा. इथून एक रस्ता आहे, कदाचित तोच रस्ता असेल बाबा पहिला. आपण कुठेतरी चुकलोत ते, असं मला वाटतंय. ओके मित्रांनो, आता आपण हायवेला इथे बरोबर बाहेर पडलोत. हा आहे आपला झारापत्रा देवी एक्सप्रेस वे. थोडं बघूया आजूबाजूला आधी. सुंदर चित्र काढली आहेत, पण ती दिसणार नाही तिथून.
नाही. हम्म. ओके, अशा प्रकारे आपण झारापत्रा देवी एक्सप्रेस मार्गावर आलेलो आहोत. झारापत्रा देवी एक्सप्रेस मार्ग म्हणजे आताचा मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे. अर्थात मला माहिती नाही अजूनही याचं ऑफिशियल उद्घाटन झालंय की नाही. हे बघा कलेश्वर मंदिर, म्हणजे हा पण तिकडे जातो वर. हम्म. कलेश्वर मंदिर नेमळे. पण ह्या हायवेने आणि रेल्वेने नेमळे गावाचे तुकडे तुकडे गेले हो नाही. हो. एकेकाळी रेल्वेने केले हम्म. आणि आता हायवेने केले. पुन्हा हायवेला जमीन गेली लोकांची. हो, आणि त्या अंडरपास पण प्रॉपर नाहीत कुठे. आणि रेल्वेला जमीन गेली आणि हायवेला जमीन गेली. हो, आणि हायवेला जमीन गेली जवळ 35 वर्षापूर्वी किंवा तरी जमीन गेली हायवेला. हो, आणि त्यावेळी रेट कमी होते जमिनीचे. त्या कमी रेटने ह्या लोकांना पैसे मिळाले. होय, नुकसान झालेलं त्याचं. नुकसान झालं. कारण त्यावेळी तो कसा झारापत्रा देवी एक्सप्रेस वे होता फक्त, हो. मुंबई गोवा नव्हता तो. मुंबई गोवा नंतर झाला, म्हणजे तो खूप वर्ष बघा त्याच्यावर चाललेलं की आम्हाला सावंतवाडीतनं हवा, हो. आम्हाला सावंतवाडीतनं हवा. आणि नारायण राणेंनी त्याच वेळी, म्हणजे ज्यावेळी ते मंत्री होते त्यावेळी हा एक्सप्रेस हायवे ओपन करून टाकलेला. ओपन म्हणजे काय, ऑफिशियली उद्घाटन झालेलं नाहीये. हो. मलाही आठवत नाही कधी उद्घाटन झालंय वगैरे ते. नाही, अजून काय समजत नाही. अजून काही समजत नाही. हा, झालं की नाही. पण आता हा मुंबई गोवाचाच हायवेचाच भाग आहे ना, हो. त्यामुळे झालं असेल. आता इथून कुठून तरी बघा एक्झिट असेल, वेंगुर्ला एक्झिट. असणार. अशा प्रकारे जबरदस्त प्रवास करत आम्ही आता पुन्हा एकदा मुंबई गोवा हायवे NH66 आणि जुना झाराप पत्रादेवी 0 पॉइंट, झाराप 0 पॉइंट हे पत्रादेवी एक्सप्रेस हायवे जुना, त्यावर आत्ता आपण आहोत. अगदी स्मूथ रस्ता आहे, गुळगुळीत रस्ता आहे. मागे खड्डे वगैरे होते ते सगळे बुजवलेत त्यांनी आता. आणि आता आपण वेंगुर्ला एक्झिटने एक्झिट होऊ. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला सांगायला अजिबात विसरू नका. तुम्हाला हा व्लॉग आवडलाच असणार 100%, कारण काहीतरी वेगळं कोकण बघता आलं. त्यामुळे नक्की शेअर करा आणि तुमच्या कमेंट पण येऊ दे. तुम्ही विशेषतः या भागातले असलात, जर नेमळे किंवा तवडे किंवा मळगाव वगैरे या भागातले जर असाल तर मुद्दाम कमेंट करा. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे जर आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि लाईक पण करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. इथे मी माझा व्लॉग थांबवतो. धन्यवाद.